बदलापूरमध्ये 2 चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक शोषण प्रकरणी राज्यामध्ये महाविकास आघाडीनं निदर्शनं केली। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक नेते रस्त्यावर उतरले होते। राज्यभरात ठिकठिकाणी निदर्शनं करून या प्रकरणाचा निषेध नोंदवण्यात आला। तर मवियाच्या आंदोलनाला भाजपनं देखील आंदोलनानंच प्रत्युत्तर दिलं। बघूया या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। मुंबई असो वा पुणे, नागपूर असो वा कोल्हापूर, बदलापुरातील अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराविरोधात महाविकास आघाडी एकवटल्याचं बघायला मिळालं। मुंबईतल्या दादरमध्ये शिवसेना भवनासमोरील चौकामध्ये उद्धव ठाकरेंसह हजारो शिवसैनिकांनी मूक आंदोलन करत निषेध नोंदवला। यानंतर उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणातून एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना थेट कंस मामाची उपमा दिली। रोज कुठे काहीतरी घडते, रोज मुंबईत घडते, बदलापूर, अंबरनाथ, सोलापूर, आणि हे कंस मामा इकडे चांगली भाषेला न्याय करी देतो। कंस मामा, हे कंस मामा सगळे राख्या बांधत फिरतात। हे बहिणीवरती एका बाजूला अत्याचार होतोय आणि हे निर्लज्ज राख्या बांधतायत आणि राख्या बांधून घेण्यामध्ये कुठेही अडचण येऊ नये म्हणून तुम्ही आमच्या आंदोलनांच्या मध्ये आडकाठी करताय। अरे एवढं निर्लज्ज सरकार यापूर्वी कधी महाराष्ट्राने पाहिलं नव्हतं। विचार करून तुम्ही तोंड उघडलं असतं तर तोंडाला काळी पट्टी बांधण्याची वेळ तुमच्यावर आली नसती। आणि म्हणून वारंवार या ठिकाणी साधूचं हत्याकांड झालं तेव्हा तोंडावर पट्टी, कोरोनामध्ये बॉडी बॅग मध्ये भ्रष्टाचार झाला तेव्हा तोंडावर पट्टी, खिचडी चोरली, खिचडीत मापात पाप केलं तेव्हा तोंडावर पट्टी। का? तेव्हा ठेकेदाराबरोबर तुमची गट्टी होती। आणि म्हणून आधी पाप किती केलेत ते बघा आणि नंतर आमच्यावर आरोप करा। पुण्यामध्ये खासदार शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनादरम्यान पावसाला सुरुवात झाली, पण पावसाला न जुमानता मविया नेते ठाण मांडून बसले होते। तर सुप्रिया सुळे देखील भर पावसामध्ये डोक्यावरती पदर घेऊन आंदोलनाच्या ठिकाणीच बसलेल्या होत्या। यावेळेला शरद पवारांसह मविया नेत्यांनी महिलांच्या संरक्षणासाठी शपथ घेतली। बदलापूर असेल, सातारा, कोल्हापूर, दौंड अशा अनेक घटना गेल्या 15 दिवसात आपण बघतोय की प्रचंड वाढलेल्या आपल्याला दिसत आहेत आणि प्रशासनाकडून अपेक्षित असं सहकार्य सगळीकडे आपल्याला दिसत नाही। काही लोकांना यातही मतांचं राजकारण करायचं आहे, ते तोंडाला पट्ट्या लावून बसतात। माझी त्यांना विनंती आहे, तुमच्या तोंडाला पट्ट्याच बऱ्या आहेत, कारण तुम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं समाजामध्ये अराजक तयार करण्याचा प्रयत्न करतात। कोल्हापुरात खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार सतेज पाटलांसह मविया नेत्यांनी निषेध नोंदवला। तर ठाण्यामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार जितेंद्र आव्हाड, माजी खासदार राजन विचारेंसह मविया कार्यकर्ते आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। नागपुरामध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांसह काँग्रेस नेत्यांनी मूक निदर्शनं केली। मुंबईत ही काँग्रेसच्या वतीने टिळक भवन या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं। या सरकारच्या काळामध्ये मागील 1 जानेवारीपासून तर आता ऑगस्टपर्यंत 2141 महिलांवर, मुलीवर अत्याचार झालेत। हा क्राईम रेट मागच्या 7 महिन्यामध्ये 57% वाढला राज्यात। तरी पण हे इजा बिजा तिजा तिघेही महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेकडे यांचं लक्ष नाही। कायदा आणि सुव्यवस्था महाराष्ट्रातली ढासळलेली आहे। गेल्या 2 वर्षातली आकडेवारी बघितली तर आपल्याला लक्षात येईल की महिलांच्यावरचे अत्याचार, महिला गायब होण्याचे प्रकार असतील, मुलींच्यावरचे अत्याचार असतील, यामधली आकडेवारी वाढलेली दिसते। गृह खातं नेमकं काय करते, गृह मंत्रालय नेमकं काय करते, हे फक्त पक्ष फोडण्याचं काम करते, जनता व्यवस्थित आहे का नाही बघायचं काम करत नाही, हे दिसून येते। मवियाच्या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप ही रस्त्यावरती उतरल्याचं बघायला मिळालं। मुंबईमध्ये भाजप नेत्या चित्रा वाघ, आशिष शेलार यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करण्यात आलं। पुण्यात ही बालगंधर्व चौकामध्ये भाजपाकडून निदर्शनं करण्यात आली। तर संभाजीनगरात ही मंत्री अतुल सावेंसह भाजप नेते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते। मला वाटतं रस्त्यावर त्यांना यावं लागलं आणि ते दुर्दैव आहे
त्या 2 चिमुकल्यांसाठी ते आले असते तर महाराष्ट्राला ते कदाचित आपलंच वाटलं असतं. पण रस्त्यावर येऊन या सगळ्या मागे मतांचं वाडगं घेऊन माझ्या बाजूने उभं राहा असं मतांचं वाडगं घेऊन उद्धवजींना रस्त्यावर यावं लागलं. हे महाराष्ट्र उभ्या डोळ्याने पाहतोय. यांना महायुती सरकारला बदनाम करायचंय, यांना देवेंद्रजी फडणवीसांना बदनाम करायचंय, यांना एकनाथराव शिंदेंना बदनाम करायचंय. महाराष्ट्र अशांत करायचा आणि महाराष्ट्राला बदनाम करायचं हे षडयंत्र यांचं चाललंय. पण मला विश्वास आहे की महाराष्ट्राची जनता यांचे हे काळे मनसुबे कधीही पूर्ण होऊ देणार नाही. महायुतीच्या काळात राज्यात महिलांवरील अत्याचार वाढल्याचा दावा विरोधकांकडून केला जातोय. बदलापूर घटनेचा आधार घेत मविया राजकीय पोळी भाजत असल्याचा आरोप सत्ताधारी करताय. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये असंच राजकारण सुरू राहणार हे आता स्पष्ट झालंय. मात्र यामध्ये बदलापूरसह राज्यातील लैंगिक अत्याचार पीडितांचा आवाज दाबला जाऊ नये हीच अपेक्षा. अशा प्रकारची विकृत माणसं ज्यावेळेस आमच्या आई बहिणीला किंवा आमच्या मुलींच्या अंगावर हात टाकतात त्यावेळेस यांना पुन्हा असा काही कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे की पुन्हा त्यांना तशा प्रकारचा विचार देखील मनात येता कामा नये. त्यांचं माझ्या भाषेत सांगायचं तर सामानच काढून टाकलं पाहिजे, परत नाहीच. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.